भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रांजणगावचं महागणपती मंदिर 15 एप्रिल पासून बंद करण्यात येणार आहे। 15 एप्रिल पासून ते 31 जुलै पर्यंत हे मंदिर बंद राहणार आहे। तर मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली होती, पण एप्रिल महिन्यात सूर्य पुन्हा आग ओकू लागलाय। मालेगावचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय। या वाढत्या तापमानामुळे अबाल वृद्धांना त्रास होऊ लागलाय। शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतीये। या पार्श्वभूमीवर मालेगावच्या शासकीय सामान्य रुग्णालयात उष्माघात रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलाय। दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत बाहेर जाणं टाळावं, तसेच विशेष काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय। सध्या मालेगाव आणि मालेगाव परिसराचं तापमान 40 आणि 43 डिग्री सेल्सिअसच्या अंतर्गत आहे। उन्हाचं प्रमाण वाढल्यामुळे उष्माघाताचे प्रमाण पण वाढू शकतं। त्या अनुषंगाने आम्ही सामान्य रुग्णालयामध्ये 10 बेडची व्यवस्था केलेली आहे। पुरुष कक्षामध्ये 3 बेड आणि स्त्री कक्षामध्ये 3 बेड आणि लहान मुलांसाठी 4 बेड असं व्यवस्था आमच्याकडे आहे। त्याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी जी व्यवस्था लागते ती केलेली आहे। पुरेशा प्रमाणात आमच्याकडे औषधसाठा आज परिस्थितीमध्ये उपलब्ध आहे। आणि आता एक धक्कादायक बातमी, तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली आहे। अमरावतीच्या परतवाडा शहरातील ही घटना आहे। अयाज मोहम्मद तन्वीर या तरुणानं फसवणूक केली आहे। इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत। 180 तरुणींचे शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा गंभीर आरोप खासदार अनिल बोंडेंनी लगावलाय। अतिशय धक्कादायक बातमी आहे। आणि मोहम्मद तन्वीर नावाचा एक युवक, त्यांनी अनेक मुलीसोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल केलेले आणि ते सर्वदूर पसरलेले आहे। आणि म्हणून मी SP-कडे सुद्धा जातो आहे, पोलीस अधीक्षक ग्रामीण अमरावतीकडे। त्यांनी व्हिडिओ व्हायरल करून त्या मुलींचं जीवनसुद्धा नकोसं करून टाकलं आहे। आणि म्हणून कोणाची तक्रार येऊ न येऊ पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा मच्छी व्यवसायालाही फटका बसला। युद्धामुळे मच्छीमार व्यावसायिक तिहेरी संकटात सापडले। बोटींची डिझेल सबसिडी बंद झाल्यानं मच्छीमार व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत। युद्धामुळे माशांची निर्यात बंद आहे। युद्धामुळे आपल्या कोकणातील मत्स्य व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो। कारण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जे छोटे मच्छीमार आहेत त्यांना जो डिझेल पुरवठा होतो याची सबसिडी गव्हर्नमेंटने बंद केल्यामुळे ते 12 ते 15 रुपये हा जो लिटर मागे जो फरक पडला आहे, याच्यामुळे छोटे मच्छीमार जे आहेत हे मत्स्य व्यवसायाला मासेमारीसाठी समुद्रात जाणे त्यांनी बंद केले आहे। आणि यामुळे त्याचा खर्च हा जास्त होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।